गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार महानगरपालिकेमध्ये महिलांची अशी मागणी होती की एस.टी. प्रमाणे त्यांनाही 50% सवलत मिळावी आणि अनेक वर्षापासून ती प्रलंबित होती. सरकार म्हणजे महानगरपालिका हे म्हणत होतं की आम्हाला सरकारने अनुदान द्यावं, पण खरं महानगरपालिकेकडे सुद्धा ती तरतूद होती. तर त्यामुळे त्यांच्याशी तसा पाठपुरावा करून आणि त्यांना तसं आपण करायला लावलं आणि महानगरपालिकेला महिलांसाठी 50%ची सूट ही आपण द्यायला सुरुवात करायला लावली. ही एक मोठी अचिव्हमेंट आपली होती. तसंच गेल्या 15 वर्षामध्ये वसईमधले रस्ते हे नव्याने बनत नव्हते, फक्त पॅचवर्कचं काम होत होतं. तर आता जवळपास 100 कोटीचे रस्ते आपण महानगरपालिकेच्या निधीमधनं मंजूर करून घेतले. खूप चांगला अनुभव होता आणि चॅलेंजिंग असा अनुभव होता, कारण की इतक्या वर्षांचा बॅकलॉग भरून काढणं आणि लोकांच्या अपेक्षांवरती उतरणं हे खरंच खूप चॅलेंजिंग होतं. पण सगळ्यांच्या साथीने आणि सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाने हे 1 वर्ष खूप छान सुरळीत पार पडलं आणि मला आनंद होतो आहे की कालच 1 वर्षाचा कार्य अहवाल मी सन्माननीय देवेंद्रजी आणि आपले अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय नार्वेकर सर यांना सादर केला आणि तो 1 वर्षाचा कार्य अहवाल देताना खूप समाधान वाटलं की ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि ते सगळे प्रयत्न त्या अहवालामध्ये आपण लोकांना सादर केलेले आहेत, लोकांना अर्पण केलेला आहे तो अहवाल. तर त्यामुळे कालचा दिवस हा खूप चांगला गेला माझ्यासाठी. गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार महानगरपालिकेमध्ये महिलांची अशी मागणी होती की एस.टी. प्रमाणे त्यांनाही 50% सवलत मिळावी आणि अनेक वर्षापासून ती प्रलंबित होती. सरकार म्हणजे महानगरपालिका हे म्हणत होतं की आम्हाला सरकारने अनुदान द्यावं, पण खरं महानगरपालिकेकडे सुद्धा ती तरतूद होती. तर त्यामुळे त्यांच्याशी तसा पाठपुरावा करून आणि त्यांना तसं आपण करायला लावलं आणि महानगरपालिकेला महिलांसाठी 50%ची सूट ही आपण द्यायला सुरुवात करायला लावली. ही एक मोठी अचिव्हमेंट आपली होती. तसंच गेल्या 15 वर्षामध्ये वसईमधले रस्ते हे नव्याने बनत नव्हते, फक्त पॅचवर्कचं काम होत होतं. तर आता जवळपास 100 कोटीचे रस्ते आपण महानगरपालिकेच्या निधीमधनं मंजूर करून घेतले. त्यासाठी CM सरांचीही खूप मदत झाली, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स कामाला आले आणि आता 100 कोटीचे रस्ते सगळे डांबरीकरणाचे महानगरपालिकेच्या हद्दीतले होत आहेत आणि तसंच काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं सुद्धा काम हे सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे जी लोकांची रस्त्याची मागणी होती ती सुद्धा आपण आलेली आहे. STP जवळपास 350 कोटी रुपयाचा STP मंजूर करून आणलेला आहे. 211 करोड रुपयाची भूमिगत केबल वसईमध्ये मंजूर झालेली आहे. तर अशी मोठी कामं जी इतके वर्ष प्रलंबित होती वसईमध्ये, ज्याची मागणी होती ती आता केलेली आहे. महानगरपालिकेच्या शाळांचा हस्तांतरणाचा प्रश्न होता, तर सन्माननीय मुख्यमंत्री यांनी मीटिंग घेऊन त्या शाळासुद्धा विनामूल्य हस्तांतरित करायच्या जिल्हा परिषदेने महानगरपालिकेकडे, हा सुद्धा मोठा निर्णय झालेला आहे. तर असे मला असं वाटतं अनेक प्रश्न आपण सोडवण्यामध्ये यशस्वी राहिलेलो. आम्ही सगळे जोमाने कामाला लागलेलो आहोत. वातावरण खूप चांगलं आहे, लोकांना दिसतंय की आम्ही रस्त्यावर उतरून ग्राउंड लेवलला काम करतो आहोत. त्याच्यामुळे लोकही सकारात्मक आहे आणि आम्हाला खात्री आहे निश्चित की या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सकारात्मक निर्णय येईल आणि महायुतीची सत्ता महानगरपालिकेमध्ये स्थापन होईल.